मृत्यू हा भ्रम आहे. जर मृत्यू भ्रम आहे तर मग आम्हाला परत मागचं का आठवत नाही? जीवनाच्या या प्रवासामध्ये मृत्यू जो आहे तो शरीराचा आहे. आपण चिखलापासून एक मडकं तयार करतो आणि पुन्हा त्या मडक्याची पुन्हा चिखल होतो. म्हणजे मडकं फुटलं हा भ्रम आहे, कारण ते परत तयार केलं जाऊ शकतं. तसं हे शरीर मेल्यानंतर ते पुन्हा तयार केलं जाऊ शकतं. हे फक्त संतांना आणि योग्यांना शक्य आहे. की जसे आपण कपडे बदलतो तसं ते शरीर बदलू शकता. मग मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस कपडे बदलता कपड्याचा काही मृत्यू होतो का? एकदम लहान मुलं असतं ना, तेव्हा त्याला थोडं थोडं कळायला लागतं, ते कपडे बदलू देत नाही, ओरडतं, मोठमोठ्याने ओरडतं. त्याला असं वाटतं ते कपडे म्हणजेच कोण आहे? मी आहे. कपडे बदलले म्हणजे मीच बदललो असं त्याला. तसं आपलं शरीर बदललं म्हणजे मी संपलो असं जे भ्रम आहे यालाच माया असं म्हटलेलं आहे. मग या मृत्यूनंतरही आपण आहोत आणि जन्मापूर्वीही आपण होतो याची जाणीव होणं याला ज्ञान असं म्हणतात. आजपर्यंत आपण हे सांगत आलो की मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू एकमेव सत्य आहे. पण ते सत्य शरीर आणि मनाच्या बाबतीत. जेवढं सहजपणे मातीचं मडकं तयार होतं आणि पुन्हा मडक्याची माती होते, तसंच या शरीराची माती होते आणि पुन्हा ह्या मातीतूनच शरीर जन्माला येते. निमित्त आईवडील असतात. म्हणून तर म्हटलेलं आहे, नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका. शस्त्राने कापलं जाऊ शकत नाही, जाळाने जाळलं जाऊ शकत नाही, वाऱ्याने कोरडं केलं जाऊ शकत नाही, पाण्याने बुडलं जाऊ शकत नाही. ते चैतन्य म्हणजे आत्मा हा अमर आहे आणि मृत्यू हा भ्रम आहे. जेव्हा आम्ही आनंदी होतो ना, तेव्हा आम्हाला ना शरीराच्या वेदना कळतात, ना वेळ कळते, ना मन कळतं, ना काहीच कळत नाही आम्हाला. आनंदी असल्यावर आम्ही एकदम असं मस्त असतो, हलकं हलकं होतं आमचं शरीर, हलकं होतं, मन हलकं होतं. आणि ती आनंदाची अवस्था म्हणजे आम्ही आकाशाच्या अवस्थेमध्ये जातो आणि हेच आमचे आयाम आहे. सगळेजण का बरं साचू राहिले? कारण त्यांना माहिती आहे मृत्यू येणार आहे, मी म्हणणार आहे. मधून मधून त्यांना त्याची काय होते? जाणीव. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही त्याच्यानंतरही जीवन आहे. मग त्याच्यानंतरचं जे जीवन आहे ते जीवन कुठे आहे? ते जीवन अध्यात्मामध्ये आहे, ते आमच्या आतमध्ये आहे. आणि त्याचा प्रवास म्हणजेच योग आहे. या जगामध्ये फक्त भौतिक गोष्टींवरतीच काहीतरी केलं जाऊ शकतं, अभौतिक गोष्टींबद्दल काहीच केलं जाऊ शकत नाही. तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं, तुमचं शरीर दुखावलं जाऊ शकतं, तुमचे प्राण व्याकुळ केले जाऊ शकतात, परंतु तुमचा जो शेवटचा कोश आहे, आनंदमय कोश, त्याला कोणीच धक्का लावू शकत नाही. मित्रांनो, मृत्यू हे भ्रम याच्याकरता आहे कारण जीवन हे सतत काय चिरंजीव आहे. जसं मृत्यू अटळ आहे तसं जीवन सुद्धा अटळ आहे. आज तुमच्याकडे जीवन आहे ते तुम्ही टाळू शकत नाही, मृत्यू टाळू शकत नाही तुम्ही, हे बरोबर आहे का? तुमच्या हातातच नाही. तसं जीवन मात्र तुमच्या हातात असून तुम्ही हातात घेत नाही. जीवनामध्ये आयाम जे आहे त्या आयामात आम्हाला घेऊन जाणारं जे जीवन आहे ते मात्र सत्य आहे. आयाम म्हणजे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा. आमचं जे जीवन आहे मित्रांनो, हे जीवन या पंचमहाभूतांच्या आधारे आम्हाला एक एक महाभूतापासून काय मिळवायची आहे? मुक्ती. तरच आम्ही आकाशापर्यंत काय होऊ शकतो? पोहोचू शकतो. आणि मग जर आम्ही या आयामामधून जर स्वतःची उन्नती जर केली तर खऱ्या अर्थाने जीवन तुमचं काय लागणार आहे? सार्थकी लागणार आहे. तसं आमचं जीवन बहरणं म्हणजे काय हो? आम्ही ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर येणं आणि आम्हाला खऱ्या अर्थाने मृत्यूनंतरचं जे जीवन आहे ते जागृतपणे अनुभवता येणं, याला काय म्हणतात? जीवनाची काय झाली तुमची सार्थकता झाली. जसं झोपेमध्ये पडणारी स्वप्न किंवा झोप ही एक भ्रम आहे, तसं मृत्यू हा देखील भ्रम आहे. पण जीवन मात्र काय आहे? तुमचं सत्य आहे. आणि ते सत्य जीवनामध्ये तुम्ही एक एक आयामामधून काय करा? उन्नती करा. आणि जर तुम्ही उन्नती करत नसाल तर तुमचं पुन्हा फेऱ्यामध्ये नंबर ठरलेला आहे. तो फेऱ्यातून बाहेर पडा आणि स्वतः सोबत इतरांचं जीवन काय करा? सार्थक करा. मित्र हो, एकपात्री प्रयोग तुम्ही पाहिला असेल, ऐकला असेल. ते एकपात्री प्रयोग म्हणजे एखाद्या नाटकामध्ये सर्व भूमिका एकाच पात्राने साकार करायच्या. जेव्हा तो कलाकार आवाजाचं ट्युनिंग बदलतो किंवा पडद्यामागे जाऊन कपडे बदलून येतो पटकन, तो गेलेला कलाकार जो आहे, जो पात्र आहे, ते मृत्यू पावतं दुसरं पात्र जन्माला येतं. असं त्या एकपात्री प्रयोगामध्ये सतत चालू असतं. पात्र जरी वेगवेगळे असले तरी कलाकार मात्र एकच आहे. म्हणजे जी पात्र जे बदल आहे, पात्राचा जो बदल आहे तो भ्रम आहे. सगळीकडे आधी अज्ञानाचा स्फोट झालेला आहे. प्रत्येकाला सगळं माहिती आहे, अगदी छोट्या मुलाला सुद्धा सगळं कळतं. ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, आहे की नाही? म्हणजे अगदी
त्याचं वयही नाही तरी पण त्याला प्रेमही कळतं, ब्रेकअप बी कळतो, सगळंच कळतं त्याला, लग्नही कळतं. पूर्वीचे मुलं विचारायचे फोटो बघून की पप्पा मम्मी मी तुमच्या लग्नात का नाही, परंतु आज मुलं तसं विचारत नाही, बरोबर नाही. मी त्यांना लहान वयात सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहे. पण ह्या सगळ्या जे काही बदल आहे, हा बदल आजच्या काळामध्ये वेगाने होतो. पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माहितीचं एवढं प्रसारण नव्हता, सोशल मीडिया नव्हता. एखाद्या सिनेमामध्ये जर एखादा पात्र जर मरण पावलं तर मी विचार करायचो ह्या पिक्चरमध्ये हा मेला होता, ह्या पिक्चर मी परत जिवंत कसं झाला. म्हणजे त्या सिनेमामध्ये ते जे पात्र मरण पावलं ते पात्र मरण पावलं, तो कलाकार नाही मरण पावलं. ते काय एक नाटक आहे. नाटक म्हणजे काय की ते दाखवलेलं आहे, फक्त समोरच्याला तसं वाटावं म्हणून दाखवलेलं आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. यालाच भ्रम असं म्हणतात. जसं मृगजळ आहे, हरणाला समोर ज्यावेळेस तो जंगलामध्ये गवताकडे बघतो, त्या गवतांवरती ज्या उन्हाच्या झळ्या ज्या अशा लहरी तयार होत असतात त्याला तो पाणी समजतो. आपणही जर कधी डांबराच्या सडकेने जर आपण जर प्रवास करत असाल तर लांब जर बघितलं, सपाट रस्ता असेल तर तुम्हाला मोठं तळ तयार झाल्यासारखं दिसतं, प्रकाश जर समोरून येत असेल तर. त्याला मृगजळ असं म्हणतात. मृगजळ म्हणजे मृग म्हणजे हरिण, हरिणाला दिसणारं जळ म्हणजे मृगजळ. तर त्या पाण्याच्या पाठीमागे ते हरिण जीवाच्या आकांताने पळतं, पण त्याला काय पाणी मिळत, जसजसं ते पुढे जातं तसं पाणी सुद्धा पुढे पुढे जातं, कारण तो प्रकाशाचा आणि उष्णतेच्या लहरींचा भ्रम आहे. डोळ्यांना भासतं की ते काय आहे, पाणी. रात्रीच्या वेळी आम्ही जर रस्त्याने जाऊ आणि प्रकाश कमी असेल तर एखादी दोरी जरी पडलेली असेल तर आम्हाला असं वाटतं साप आहे, तो आमचा भ्रम आहे. तशा प्रकारे मृत्यू हा भ्रम आहे. जसं आम्ही एखाद्या कलाकाराला एका सिनेमामधून दुसऱ्या सिनेमामध्ये जाताना पहिल्या सिनेमात तो मरण पावतो आणि परत दुसऱ्या सिनेमामध्ये परत जन्माला येतो, तो भ्रम आहे. आपला भ्रम आहे की आपल्याला असं वाटतं मेला, परंतु ते नाटक केलेलं आहे. तसं वास्तविक जीवनामध्ये सुद्धा मृत्यू भ्रम आहे असं सद्गुरू म्हणताय. जर मृत्यू भ्रम आहे तर मग आम्हाला परत मागचं का आठवत नाही. अरे आम्हाला रात्री झोपेमध्ये पडलेलं स्वप्न सुद्धा सकाळी आठवत नाही. तुमच्यापैकी किती जण आहे ते रात्री पडलेलं स्वप्न तुम्हाला आठवतं? फार कमी लोक आहेत. क्वचित एखादा स्वप्न आठवतं, नाहीतर आठवत पण नाही. तुमच्या गाढ झोपेमध्ये तुम्हाला पडलेली स्वप्न तुम्हाला कधीच आठवत नाही. जागृत अवस्थेमध्ये पडलेली स्वप्न तुम्हाला आठवतं. मग स्वप्नामध्ये जे काही घडलं ते काय भ्रम आहे. तुम्ही उंच आकाशातून, विमानातून किंवा एखाद्या टेकडीवरून खाली पडता, पाण्यामध्ये बुडता, समोरून वाघ आलेला असतो, तुमचे हातपाय हालत नाही, किती प्रयत्न करून, असे अनेक काल्पनिक स्वप्न आपल्याला पडतात. ती स्वप्न खरी नसतात, तो भ्रम आहे. तसं जीवनाच्या या प्रवासामध्ये मृत्यू जो आहे तो शरीराचा आहे. मातीच्या आपण चिखलापासून एक मडकं तयार करतो आणि पुन्हा त्या मडक्याची पुन्हा चिखल होतो. म्हणजे मडकं फुटलं हा भ्रम आहे, कारण ते परत तयार केलं जाऊ शकतं. तसं हे शरीर मेल्यानंतर ते पुन्हा तयार केलं जाऊ शकतं. हे फक्त संतांना आणि योग्यांना शक्य आहे. का? कारण ते चेतनेच्या अशा स्तरावर पोहोचलेले आहे की जसं आम्ही कपडे बदलतो तसं ते शरीर बदलू शकतं. आपल्याकडे नवनाथ ग्रंथामध्ये दाखले आहेत की मच्छिंद्रनाथ स्वतःचा देह गोरक्षनाथांच्या हवाली करून, आपल्या शिष्याच्या हवाली करून दुसऱ्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून संसार केला, मुलबाळ झालं आणि मग पुन्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश केला. का बरं केलं त्यांनी असं? कारण त्यांनी त्याच्या पत्नीला वरदान दिलं होतं की तुला मुलगा होईल, तुला पुत्र होईल. आता पतीच वारला म्हटल्यावर पुत्र कसा होणार? म्हणून त्यासाठी त्याला जिवंत करावं लागलं आणि जिवंत करण्यासाठी त्यांना स्वतःचा जीव, स्वतःचा आत्मा त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागला, कारण त्याचं तर आयुष्य संपलेलं होतं.
सांगण्याचं तात्पर्य कथा किती सत्य आहे किती काल्पनिक आहे हा भाग नाही. बोध काय आहे? बोध हे सांगतो की योग्यांमध्ये ही शक्ती आहे की जसे आपण कपडे बदलतो तसं ते शरीर बदलू शकता. मग मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस कपडे बदलता कपड्याचा काही मृत्यू होतो का? जुने कपडे तुम्ही काय करता? फेकून देता, बरोबर आहे ना? कपडे बदलणे म्हणजे शरीर बदलणे. ते दार्शनिक आहे त्यांच्या दृष्टीने. परंतु तुम्ही लहान मुलाच्या बाबतीमध्ये बघा, एकदम लहान मुलं असतं ना, जेव्हा त्याला थोडं थोडं कळायला लागतं ते कपडे बदलू देत नाही. तुम्ही पाहिलं असेल, रडतं, मोठमोठ्याने ओरडतं. त्याला असं वाटतं ते कपडे म्हणजेच कोण आहे? मी आहे. कपडे बदलले म्हणजे मीच बदललो असं त्याला वाटतं. तसं आपलं शरीर बदललं म्हणजे मी संपलो असं जे भ्रम आहे यालाच माया असं म्हटलेलं आहे. मग या मृत्यूनंतरही आपण आहोत आणि जन्मापूर्वीही आपण होतो याची जाणीव होणं याला ज्ञान असं म्हणतात. मग सद्गुरू आम्हाला काय सांगता की मृत्यू हा एक भ्रम आहे. आपण असं म्हणतो की आजपर्यंत आपण हे सांगत आलो की मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू एकमेव सत्य आहे. पण ते सत्य शरीर आणि मनाच्या बाबतीत ज्या प्रकारची व्यवस्था आहे, समाज आहे, त्या प्रकारच्या धारणा त्या समाजामध्ये असतात, बरोबर आहे. पूर्वी आदिवासी म्हणून ज्यावेळेस मनुष्य जंगलामध्ये राहायचा हजारो वर्षांपूर्वी, तेव्हा तो जंगलामध्ये राहत असताना जेव्हा भौगोलिक बदल व्हायचे, ग्रहण ज्यावेळेस लागायचं सूर्याला किंवा चंद्राला, तेव्हा तो बळी द्यायचा या देवतेला खुश करण्यासाठी आणि हे विघ्न टाळण्यासाठी. त्याला माहीत नव्हतं की त्यांनी बळी दिला जरी आणि किंवा नाही जरी दिला तरी ते ग्रहण सुटणारच आहे. पण त्याला असं वाटायचं की नाही मी बळी दिला म्हणून हे ग्रहण सुटलं. मग ती धारणा त्यांच्यामध्ये तयार झाली त्या समाजाने. त्यांच्यासाठी ते सत्यच आहे ना. हॅलो, तसं आज आम्ही मृत्यू आमच्यासाठी सत्यच आहे, कारण अजूनही आम्ही त्या अज्ञानामध्ये आहोत का शरीर मरतं. जेवढं सहजपणे मातीचं मडकं तयार होतं आणि पुन्हा मडक्याची माती होते, तसंच या शरीराची माती होते आणि पुन्हा ह्या मातीतूनच शरीर जन्माला येतं. निमित्त आईवडील असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आता टेस्ट ट्यूब बेबी पण सगळ्यांना माहीत झाले. फक्त अंडबीज आणि शुक्राणू या दोघांची गरज आहे, आईवडिलांची काही गरज नाही, तरी बाळ जन्माला येऊ शकतं. आता तर क्लोनद्वारे पण येऊ शकतं. तुमच्या शरीरातील स्टेम सेल जर घेतली, म्हणजे तुमच्या नाळ जी असते आपली जन्मजात जी नाळ असते त्या नाळीमध्ये जे सेल असतात त्या स्टेम सेल म्हणतात. त्याला खोड पेशी, स्टेम म्हणजे खोड, खोडामध्ये असलेल्या पेशी. जसं टिश्यू कल्चर आहे. टिश्यू कल्चर म्हणजे काय की त्या केळीच्या जो कोंबातला जो खोड असतो त्या खोडातले टिश्यू म्हणजे तिथले पेशी घेतले जातात. पेशी समूह, उती म्हणतात मराठीमध्ये त्याला. आणि तेच उती ज्या खोडातल्या असतात त्याला स्टेम असं म्हणतात. म्हणजे ज्या मूलभूत ज्या पेशी आहेत त्या घेतल्या जातात, ज्याच्यापासून सर्व प्रकारचे अवयव तयार होऊ शकतात. तुम्ही दही घेतलं आणि त्याच्यापासून तुम्ही जर म्हटले की आपल्याला दूध बनवायचं, शक्य आहे का? नाही. पण तुम्ही दूध जर घेतलं तर दही बनवता येईल, तूपही बनवता येईल, खवाही बनवता येईल. पण तुम्ही खवा आणला आणि तूप बनवायला निघाले, चालेल? तसं आहे. पनीर आणून तुम्ही त्यापासून दही नाही बनवू शकत. कशापासून काय बनलं जाऊ शकतं? तर तुमची ऊर्जा आहे ती कशालाही बनवू शकते. म्हणून तर म्हटलेलं आहे, नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका. शस्त्राने कापलं जाऊ शकत नाही, जाळाने जाळलं जाऊ शकत नाही, वाऱ्याने कोरडं केलं जाऊ शकत नाही, पाण्याने बुडलं जाऊ शकत नाही. ते चैतन्य म्हणजे आत्मा हा अमर आहे आणि मृत्यू हा भ्रम आहे. कळतंय का? आणि मृत्यू भ्रम आहे आणि म्हणून आपण त्या मृत्यूच्या भीतीमधून काय केलं पाहिजे? बाहेर आलं. तुम्ही रात्री जर मला का जे तुम्हाला प्रश्न पडला की मला सकाळी जाग येईल का नाही, आणि समजा मला सकाळी जागच नाही आली, मग तर तुम्ही झोपू शकाल का? हॅलो, तुम्ही बिनधास्तपणे झोपू शकता कारण तुम्हाला माहिती आहे मी सकाळी उठेल. म्हणजे झोप काय आहे? आराम आहे. पण झोपेला एक छोटा मृत्यू समजतात, हे माहिती आहे का तुम्हाला? योगामध्ये झोपेला छोटा मृत्यू असं म्हणतात.
ज्याला झोप छान येते, निवांत येते, शांत येते, त्याचा दुसरा दिवस पण खूप छान असतो. तसं ज्याला मृत्यू चांगला येतो, सुंदर येतो, मृत्यू त्यासाठी उत्सव असतो. तुम्ही पाहिलं असेल साधू संतांच्या बाबतीमध्ये प्रेत यात्रा ज्यावेळेस निघते त्यावेळेस ती पाहिली तुम्ही कधी कधी ऐकली? त्यांना मस्तपैकी खुर्चीवर बसवतात, आसनावरती हार वगैरे घालतात, पूर्णपणे सजावट करतात आणि उत्सव साजरा करतात आणि त्यांना समाधी देतात. बसूनच त्यांना त्यांचं अंत्यविधी करतात. एक समाधीसाठी एक खड्डा खोदला जातो, त्याच्यामध्ये त्यांना बैठक केली जाते, त्याच्यावर त्यांना बसवलं जातं व्यवस्थित ध्यानाच्या अवस्थेमध्ये आणि मग त्यांचं शरीर जे आहे त्याच्याकडे काय केलं जातं, त्याच्यामध्ये समाधिस्थ केलं जातं मातीमध्ये. साधूंचा मृत्यू, संतांचा मृत्यू म्हणजे एक सोहळा असतो, उत्सव असतो. वैकुंठाचा प्रवास सुरू होतो. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. इथे आमचं शेवटचा दिन कायम रडणार आहे असं म्हणतात. ते मृत्यू झाल्यानंतर रडू नये. तो जो व्यक्ती आहे, जो मेलेला आहे, त्याचा जीव गुंततो रडणाऱ्यांमध्ये. त्याला सगळी माणसं कळतात. जे ज्ञानी आहे, योगी आहे, त्यांनी याबद्दल जे काही वर्णन केलेलं ते असं आहे की मेल्यानंतर माणसाची चेतना जागृत असते. जसं तुम्ही स्वप्न बघता, झोपल्यानंतर स्वप्न जे बघता, स्वप्नामध्ये तुम्ही जागृत असता. बघणारा आहे म्हणून तर स्वप्न दिसतं ना. हॅलो, शरीर झोपलेलं असतं पण बघणारा जागा असतो. तो जागा आहे म्हणून तर तुम्हाला स्वप्न दिसतं. मग मेल्यानंतरही तुम्ही जागेच असता. तुम्हाला दिसतं अरे मी तर इथंच आहे, हे का रडताय, हे का रडताय कळत नाही त्याला, कारण त्याच्याकडे जाणीव नसते. जसं झोपेमध्ये तुम्हाला स्वप्न दिसतं परंतु तुम्हाला जाणीव नसते, कारण शरीर तुमचं तुमच्या हातात नसतं. शरीर तुम्ही सुटलेलं असतं पूर्ण. शरीर पूर्णपणे काय असतं तुमचं, पॅरालाइज झालेलं असतं. तुम्ही शरीरापासून वेगळे असता. शरीराचा तुम्ही वापर करू शकत नाही झोपेमध्ये. तसं मृत्यू झाल्यानंतर तुम्ही शरीराचा वापर करू शकत नाही, पण जाणीव मात्र सगळी असते जशी झोपेत असते. जशी स्वप्नामध्ये आपल्याला जाणीव असते, बस तीच अवस्था मृत्यूनंतर असते. फक्त एवढंच की तुम्ही स्वप्नातून बाहेर येता, तसं मृत्यूतून बाहेर नाही येत. जेव्हा तुम्ही कुठे जन्म घ्याल तेव्हा हे मागचं सगळं विसरून परत नव्याने सुरुवात करा. मग त्याच्यामुळेच म्हटलं जातं पुनरपी जननम पुनरपी मरणम. आणि या चक्रामध्ये जसा एखादा कोळूचा बैल असतो, तो त्या घाण्याच्या भोवती सारखा फिरतच असतो, तसं आम्ही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहे. आणि म्हणून साधू संतांना आपली कीव येते, दया येते. ते म्हणता किती वेळा जन्माला आलास, किती वेळा तू बालवाडीपासून हायस्कूल कॉलेज शिकलास, किती वेळा तू लग्न केलंस, किती वेळा तुला संसारामध्ये दुःख मिळालं, शेवटी तू निराश होऊन मेलास, पण पुन्हा तेच. आपल्याला माहिती आहे की अमुक एक गोष्ट केल्यानंतर आपल्याला त्रास होतो, आहे की नाही. समजा तेलकट खाल्लं, मसालेदार खाल्लं तर मला ॲसिडिटी होते, हे माहिती आहे. पण चटकदार समोर जेवण आलं की मग ते सगळं विसरून जातो. हेच माया आहे, ह्याच मोह आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की मृत्यू हा भ्रम आहे. ते त्यांचा असं सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही जाणावं की मृत्यूच्या नंतरही जीवन आहे. आणि त्याच्या नंतरचा जो प्रवास आहे ना, तो नरक का म्हटलेला आहे. विचार करा, तुमची आवडती प्लेट तुमच्या समोर आहे, मग तुम्ही खाऊ शकणार नाही आहे. शरीर तुमच्याकडून काढून घेतलेलं आहे आणि समोर प्लेट ठेवलेली आहे, तुम्ही काहीच नाही करू शकणार. तुमचा आवडता खेळ समोर चालू आहे सगळं, पण तुम्ही काहीच हातामध्ये धरू शकणार नाही. तुम्ही त्यांच्यामध्ये सहभागीच नाही होऊ शकणार. तुम्ही आवाज येत आहे मोठ्या मोठ्याने, पण समोर कोणालाच काही ऐकू येत नाही आहे. तुमचा आवाज तुम्हालाच ऐकू येतो आहे. तुम्ही बघताय सगळ्यांना, पण तुम्हाला कोणीच बघू शकत नाही आहे. म्हणजे तुमचं जे अन्नमय कोश आहे, तुमचा जो मनोमय कोश आहे, हे जे कोश असतात हे कोश अंतर्धान पावतात, ते विलीन होतात मातीमध्ये, पाण्यामध्ये. हे विलीन होतात. हे पंचमहाभूत जे आहेत ते विलीन होतात. आणि ते विलीन झाल्यामुळे बघा, आकाशामध्ये वीज पडते खाली, तार आहे का तिला, मग ती कशी येते.
अनियंत्रित असते. ती व्हॅक्यूममधून येते, अवकाशामधून येते. अवकाश, ज्याला आम्ही आकाश म्हणतो ना, निर्वात पोकळी किंवा पोकळी जी असते त्याला अवकाश असं म्हणतात. त्या अवकाशामधून ती येते. मग आपल्याला पण अवकाशाचं शरीर आहे. आपलं शेवटचं आपलं जे शरीर आहे ते आकाशाचं आहे. त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. त्याच्यामध्ये फक्त आनंद आहे. बघा, जेव्हा आम्ही आनंदी होतो ना, तेव्हा आम्हाला ना शरीराच्या वेदना कळतात, ना वेळ कळते, ना मन कळतं, ना काहीच कळत नाही आम्हाला. आनंदी असल्यावर आम्ही एकदम असं मस्त असतो. हलकं हलकं होतं आमचं शरीर, हलकं होतं, मन हलकं होतं. पण ती आनंदाची अवस्था म्हणजे आम्ही आकाशाच्या अवस्थेमध्ये जातो. आणि हेच आमचे आयाम आहे. पहिलं आहे अन्नमय कोश, दुसरं मनोमय कोश, तिसरा प्राणमय कोश. प्राण आहे आमच्या शरीरामध्ये. श्वासामुळे आम्हाला प्राण कळतो. तुमचा प्राण कमकुवत असू शकतो, शक्तिशाली असू शकतो. कारण प्राण नसेल माहिती, प्राणवायू तर माहिती आहे. चला, विज्ञानामध्ये आम्हाला तेवढं तरी कळलं. विज्ञानाचं कसं असं आहे माहिती का, तो तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावर आणून सोडतो, पण समुद्रामधला प्रवास मात्र तुम्हालाच करायचा. आणि तो समुद्रामधला जो प्रवास आहे, जीवनरूपी समुद्रामधला प्रवास, तुम्हाला आध्यात्मिकतेशिवाय पर्याय नाही. आध्यात्मिकची ओढी जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला त्या जीवनाची गोडी मिळेल. विज्ञानाची जी मर्यादा आहे ती समुद्रापर्यंत. आपण म्हणतो सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तसं विज्ञानाची धाव भौतिक जगापर्यंत. भौतिक जग संपलं एकदा की तुमचं शरीर तुम्ही सुटलं की तुम्हाला विज्ञानाचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणून त्याच्या पुढचा जो कोश आहे तो विज्ञानमय कोश. या इंद्रियांनी जे ज्ञान मिळतं ते ज्ञान जे आहे त्याचा एक कोश तयार होतो. इंद्रिय नसतात पण त्यांच्याकडून मिळालेलं काय असतं, ज्ञान असतं. समजा तुम्ही चव घेतलेली एखाद्या पदार्थाची, ती चव असते तिथे, पण ते इंद्रिय नसतं. डोळ्यांनी पाहिलेले जे काही दृश्य असतील ते दृश्य असतात, परंतु द्रष्टा पण असतो. बघा, बघणारा पण असतो. जे बघितलं ते पण असतं, पण ज्याने बघितलं ते नसतं. मग बघणाऱ्याला माहिती मी बघितलेलं आहे, मग त्यालाच कर्मबंधन असं म्हटलेलं आहे. आपण काय म्हणतो, आपण कुठेही सहजपणे अटॅच व्हावं आणि सहजपणे डिटॅच व्हावं हे जीवन आहे. पण तुम्ही जर अटॅच झाले आणि डिटॅचच नाही होऊ शकले तर ते बंधन आहे. आणि बंधन म्हणजे जीवन नाही, जीवन मुक्त आहे. तुम्ही अडकले कशामध्ये तरी आणि सगळी पापं त्याच्यामधूनच जन्माला येतात. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. भोगायचं असं की क्षणात त्यागायची तयारी पाहिजे. जो दे उसका भी भला, जो ना दे. इतना सुंदर जीवन चाहिए. म्हणजे हे कधी शक्य आहे, जेव्हा मृत्यू नावाचा भ्रम तुमच्या डोक्यातून काय होईल, निघून. आज सगळेजण का बरं साचू राहिले, का बरं भीती त्यांच्या मनामध्ये, कारण त्यांना माहिती मृत्यू येणार आहे, मी म्हणणार आहे. मधून मधून त्यांना त्याची काय होते, जाणीव होते. पण त्यांचं हे लक्षात येत नाही त्याच्यानंतरही जीवन आहे. मग त्याच्यानंतरचं जे जीवन आहे ते जीवन कुठे आहे, ते जीवन अध्यात्मामध्ये आहे, ते आमच्या आतमध्ये आहे. आणि त्याचा प्रवास म्हणजेच योग आहे. परदेशामध्ये जेवढे राष्ट्र आहेत, पाश्चात्य देश आम्ही ज्यांना म्हणतो पाश्चिमात्य, सगळे पाश्चिमात्य वेस्टर्न कंट्रीज जे आहेत त्या सगळ्या कंट्रीजमध्ये भौतिक जीवनालाच अंतिम जीवन मानलेलं आहे. कळतं का तुम्हाला? मग ते काय म्हणतात, आहे तरुण तर घ्या मजा करून, जाल मरून तो काय आहे का नाही, जागा होते मरून असं म्हणतात तरुण पिढीमध्ये. मी ऐकलं आहे काही ठिकाणी. मग ही मजा करण्याची घाई काय आहे, असं वाटतं हे शरीर आहे तोपर्यंत जीवन आहे, हे मेलं की आपलं संपलं. म्हणजे हा त्या नाटकामधला कलाकार दिसतो, बरोबर आहे. जीवनरूपी नाटकामध्ये तुमची जी हाल होते तुमची, त्याचं कारण काय, तुम्ही ते एकच पात्रामध्ये अडकून पडलेले. कळते तुम्हाला? आणि म्हणून आज आमचे जे आयाम आहे, पहिला अन्नमय कोश आहे, नंतर मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे आमचे जे मनामध्ये विचार चालतात, ज्या धारणा आहे, विचार आहे, आमचं जे मन आहे, जे अन्नी बनलेलं आहे, एक बंडल ऑफ द थॉट्स. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये सगळे विचार नसतात, एक विशिष्ट विचार असतात आणि तो मान्यता तशीच ठेवतो, बरोबर आहे. त्या बंडल ऑफ थॉट्सला काय म्हणतात, मन असं म्हणतात. मग त्यातूनच सगळं निर्माण होतं. खिचडी पकवायचं काम तिथंच होतं सगळं. मग तो मनोमय कोश असतो. त्याच्यानंतर प्राणमय कोश, तुमचे प्राण
कसे आहेत त्याचा एक कोश असतो, आणि त्याच्यानंतर विज्ञानमय कोश असतो. ज्ञान जे काही तुम्ही म्हणजे तो थोडा भौतिक असतो आणि बराचसा अभौतिक असतो. प्राणमय कोश पूर्णपणे भौतिक आहे, मनोमय कोश भौतिक आहे, अन्नमय कोश तर 100% भौतिक आहे. भौतिक म्हणजे काय, त्याला तुम्ही स्पर्श करू शकता, त्याचा आकार असतो, बरोबर आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करू शकता या जगामध्ये, बाकीचे लोक त्याला त्रास देऊ शकता, बरोबर आहे. तुमच्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही का, कारण ते अभौतिक आहे. या जगामध्ये फक्त भौतिक गोष्टींवरतीच काहीतरी केलं जाऊ शकतं, अभौतिक गोष्टींबद्दल काहीच केलं जाऊ शकत नाही. तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं, तुमचं शरीर दुखावलं जाऊ शकतं, तुमचे प्राण व्याकुळ केले जाऊ शकतात, परंतु तुमचा जो शेवटचा कोश आहे, आनंदमय कोश, त्याला कोणीच धक्का लावू शकत नाही. तुम्ही त्याला विसरता म्हणून असं वाटतं की तुमचा तो कोश काय आला, धोक्यामध्ये आला. तो कधीच धोक्यात येत नाही. तुम्ही हे फॅन, TV, फ्रीज, मोबाईल हे सगळं फोडू तोडू शकता, त्याच्यामधली ऊर्जा नाही तोडू शकत तुम्ही. ती ऊर्जा तशीच, उलट ती स्फोट करेल. ती फोडणाराचं पण तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा बॉम्बच्या जवळ फार जरी लोक जात नाही. डेट जरी जायला असेल तरी लांबून पाहता, हे पथक येऊ द्या, आहे की नाही. का बाबा, आणि बॉम्ब आहे हां. आणि खरं तुम्हाला अनुभवायचं असेल, दिवाळीमध्ये फटाके असतात ना, जर मोठा सुतळी बॉम्ब जर पेटवलेला असेल चांगला, तर 4 वेळा लांबून पाहता विजलाय का नाही. मृत्यूला घाबरतो आम्ही, आणि म्हणून मृत्यूला घाबरल्यामुळेच आज आम्ही जीवन जगत नाही आहे पुरेसं. आमचं जीवन म्हणजे असं बद्धकोष्ठता झाल्यासारखं, थोडं 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 थोडं, आहे की नाही. थोडं पुरेसं समाधान त्याच्यामुळे होत नाही ना, आहे की नाही. गोळे खायचं, डायबिटीजची पण भीती, तिखटे खायचं, परत अल्सरची भीती, ॲसिडिटीची भीती, प्रेमही करायचं परंतु समाजाची भीती, हां बरोबर सर, मैत्री पण करायची पण विश्वासघाताची भीती. कायम असं म्हणजे जीवन जे आहे ते कायम असं कायम डुलत राहतं, काय इकडून तिकडं तिकडून इकडं पेंडुलमसारखं. म्हणजे याचं कारण काय, फक्त मृत्यूची भीती आहे. आणि म्हणून मृत्यूची भीती न बाळगता ते सत्य स्वीकारून, काय हे भ्रम आहे, मृत्यू म्हणजे काय, भ्रम आहे. मला सांगा, अंधार स्वतःमध्ये काय आहे. आता आम्ही किती वेळा चर्चा केली, अंधार स्वतःमध्ये काहीच नाही, पण तरी पण आम्ही अंधाराला किती घाबरतो. तुम्ही प्रकाशाला कधी घाबरले का, पण अंधाराला आम्ही घाबरतो, प्रकाशाला देखील आम्ही घाबरतो, फार प्रखर असेल तर. जर अंधाऱ्या रात्री जर विजांचा कडकडाट चालू असेल, एकदम लख्ख प्रकाश जर विजेचा पडला, लांब जर पडली तर मजा वाटते, आणि जवळ पडली तर सजा वाटते. डोळे दिपून जाता, कर बाई तुला काय करायचं ते कर, हा एकदाची राग कर, होऊ दे तुझ्या मनासारखं. मित्रांनो, मृत्यू हे भ्रम याच्याकरता आहे, कारण जीवन हे सतत काय चिरंजीव आहे. जसं मगाशी बापू म्हटले, जसं मृत्यू अटळ आहे तसं जीवन सुद्धा अटळ आहे. आज तुमच्याकडे जीवन आहे ते तुम्ही टाळू शकत नाही, पण लोक टाळता. मृत्यू टाळू शकत नाही तुम्ही, हे बरोबर आहे, का तुमच्या हातातच नाही. तसं जीवन मात्र तुमच्या हातात असून तुम्ही हातात घेत नाही, म्हणून ते टळतं. जीवन टाळतात लोक. मग जीवन जर टाळत नसते तर मरताना का म्हटले असते जगायचं राहून गेलं. हॅलो, जी मरताना करतो त्यांना जगायचं राहून गेलं, मग एवढे दिवस काय करत होता, दुसऱ्यांना जगवित होतो. हा, अरे तू कोण आला दुसऱ्यांना जगवणारा, तुलाच कोणीतरी जगवतंय. हां नाही, माझ्यावर फार जणांची जबाबदारी आहे. तुझी स्वतःची ते घे आधी, तुला माहीत नाही ते उद्या राहणार आहे की नाही. नाही, माझं कर्तव्य आहे, तुझं पहिलं कर्तव्य आहे, स्वतःची मुक्ती कर, स्वतःला आनंद प्राप्त कर. आणि तुला आनंद मिळाला तर तू इतरांना देशील, नाहीतर ये रे माझ्या मागल्या, एक पागल को और पागल मिले. की असे किती पागल एकत्र आल्यावर एक शहाणा तयार होईल. असे हे सगळे मरणाला घाबरणारे भित्रे कितीतरी एकत्र आले, असे किती उंदरं जरी एकत्र आणले तरी मांजरीच्या गळ्यात घंटी नाही बांधू शकत. जीवनामध्ये आयाम जे आहे त्या आयामात आम्हाला घेऊन जाणारं जे जीवन आहे ते मात्र सत्य आहे. आयाम म्हणजे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा, हे आयाम आहे आमचे. मग या आयामामध्ये तुमचं जीवन आज कोणत्या स्तरावर आहे, शरीराच्या स्तरावर आहे का. जर तुम्ही शरीराच्या स्तरावर जीवन जगत असाल तर तुम्ही मजुरीच करता, हा लक्षात ठेवा. नाही
अगदी तुम्ही करोडपतीच्या घरात जरी जन्माला आले आणि तुम्ही शारीरिक लेवलला जर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला भूक, झोप ह्या गोष्टींना तुम्हाला फार महत्त्व वाटेल. लक्षात घ्या. तुम्ही सहन नाही होणार, तुमची ताबडतोब चिडचिड होणार. प्रचंड राग येणारा जो माणूस असतो ना तो मनाच्या आणि शरीराच्या स्तरावर असतो, हे लक्षात ठेवा. प्रचंड अज्ञान, प्रचंड चिडचिड. म्हणून तमस वृत्ती जी आहे ना ती कशाची आहे? शरीराची. लक्षामध्ये तमस, क्षुद्र. 4 वर्ण दिले आहेत ना, 4 वर्णामध्ये क्षुद्र जे असतात ते क्षुद्र शरीराच्या स्तरावर जगतात, म्हणून त्यांच्याकडे तमस वृत्ती असते. मन जे असतं ते राजस असतं, लक्षात ठेवा. मग ते तमस बी होऊ शकतं, राजस बी होऊ शकतं, ही क्षमता आहे मनामध्ये. कळते तुम्हाला? म्हणजे दुसरा जो वर्ण आहे वैश्य, क्षुद्रानंतर दुसरा कोणता आहे? वैश्य, जो पैशाच्यासाठी करतो. जे काय करायचं ते पैशाचा व्यवहार, व्यापार, त्याची कमवायचं. हा जो बुद्धिजीवी वर्ग आहे हा सगळा वैश्य. तो मनाच्या स्तरावर जगतो. त्यांना शरीराच्या बाबतीमध्ये फारसं काही म्हणजे फार सिरियसनेस नसतो, पण मनाच्या बाबतीमध्ये त्यांचा कुणी जर इगो जर दुखावला, त्यांच्या विचारांच्या विरुद्ध कुणी जर गेला, त्यांचा अपमान जर केला तर भयंकर त्यांना वेदना होत. पैशाचं काही नुकसान केलं तर भयंकर वेदना होत. बघा, शब्द वेळ पाळणं त्यांना फार महत्त्वाचं. मग तिसरा जो स्तर आहे तो कशाचा आहे? भावनेचा आहे. तो कोण आहे? क्षत्रिय. बघा, क्षत्रियाचा EQ फार पॉवरफुल असतो. इमोशनल कोशंट, भावनेच्या स्तरावर जगणारा असतो तो. त्याने एकदा ठरवलं, संकल्प, प्राण गेले तरी तर सोडणार नाही. त्याने जर शब्द दिला, संकल्प देता तो सोडणार नाही, पाळणार तो. क्षत्रिय म्हणजे कोणतीही अवस्था, भावना. हे 4 वर्ण जे आहे ते 4 जीवनाचे स्तर आहे. हे जाती नाही आहे. तुम्ही क्षुद्र म्हणून जरी जन्माला आलात तर तुम्ही ब्राह्मण बनून मरू शकता. पुढचा वर्ण शेवटचा जो आहे तो ब्राह्मण आहे, जो ऊर्जेच्या स्तरावर असतो, ब्रह्माच्या स्तरावर, जो नेहमी ब्रह्मामध्ये विलीन असतो. ब्राह्मण म्हणजे जात नाही आहे. लक्षात घ्या. भारत एखाद्या माणसाचं पण नाव असू शकतं आणि भारत एका देशाचं पण नाव आहे. एका शाळेमध्ये एका मुलाचं नाव होतं भारत. गुरुजींनी विचारलं मुलाला भूगोलाच्या तासाला, भारत कुठे आहे? तो मुलगा पटकन म्हणला, आज सुट्टी होय सर. गैरहजर आहे. असं आहे. भ्रम तयार होतो. ब्राह्मण एकच शब्द आहे पण भ्रम तयार झाला. ब्राह्मण म्हणजे जात नाही, ब्राह्मण म्हणजे वृत्ती आहे. तो म्हणते कोणत्या स्तरावर आहे? ब्राह्मण जो ब्रह्मामध्ये आहे त्याला मृत्यूचं भय नाही. त्याला मृत्यू काय आहे? भ्रम आहे. तो म्हणतो अरे काय मृत्यूला घाबरतो. क्षत्रिय सुद्धा मृत्यूला घाबरत नाही पण तो मरतो. लक्षात घ्या. ब्राह्मण तो आहे जो नेहमी ब्रह्मामध्ये म्हणजे ज्ञानामध्ये असतो, ज्याला नेहमी ज्ञान आवडतो, सत्संग आवडतो, परमेश्वराचं भजन, कीर्तन, पूजन ह्याच्यामध्येच तो रममान असतो. तो ब्राह्मण आहे. बघा, म्हणूनच ब्राह्मण आजही देवाची स्तुती करतात आणि त्यांचं पालनपोषण पूर्ण समाज करतो. सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की त्यांचं काय करायचं? पालनपोषण. का? कारण ते समाजाला मार्ग दाखवता, सन्मार्ग दाखवता, समाजाला मार्गदर्शन करता. बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही ह्या ज्या स्तर आहे, जीवनाचे जे आयाम आहे, मन, शरीर, मन, भावना आणि ऊर्जा, आणि त्याच प्रकारे आतमध्ये आम्ही जर गेलो तर अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, आणि पंचमहाभूत याला जोडलेली आहेत. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. तर या स्तरांमधून आम्हाला वरती जायचं. हळूहळू आम्हाला मातीतून मुक्त व्हायचे. आम्हाला सतत माती ओढत असते. तुम्हाला जेवढी लवकर, बघा, मातीचे जेवढे गुणधर्म तुमच्यात पॉवरफुल आहे, या 5 पैकी तुमच्यात कोणते गुणधर्म पॉवरफुल आहे ह्याच्यावर तुमचा मृत्यू शून्य होऊन जाणार आहे. बघा, नीट गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्याकडं मातीचा स्वभाव काय? जिथं पडली तशीच तुम्ही तिच्यामध्ये काही टाका, स्वीकारच करते. येऊ देच, पाणी द्या, तिच्यामध्ये तुम्ही खत टाका, तिच्यामध्ये झाडं लावा, काही कुजू द्या, तिचा जे काही पडेल ती संपून टाक. मातीचं स्तर तुम्ही कसे जगता. म्हणून ते आहे ना शूद्र त्या लेवलला
शारीरिक लेवलला काही पण करून घ्या त्यांच्याकडून, टेन्शन नाही, बरोबर आहे. मग हे तुम्ही कोणत्या स्तरावर, तुम्ही मनाच्या स्तरावर आहे, तुम्ही जलाच्या स्तरावर आहे. जल आणि वायू, मन तुमचं त्या स्तरावर आहे. मग मनाच्या स्तरावर तुम्ही असाल तर तुम्हाला शरीराला काही खायला नाही देते चालेल, पण माझ्याबरोबर चांगलं बोला, मला रिस्पेक्ट द्या, माझ्या भावना जपा. या सगळ्या गोष्टी आहे कुठे, मनाच्या स्तरावर, बरोबर आहे. आणि मग पुढचा जो स्तर आहे कुठला, पहिला पृथ्वीचा गेला, नंतर जल गेला, वायू. वायू देखील काय चंचल आहे. मग त्याच्या ह्या दोघांच्या नंतर तिसरा चौथा कोणता येतो, अग्नी येतो. अग्नी आणि आकाश. आता अग्नी आम्हाला माहिती, अग्नी ही ऊर्जा स्तर आहे. कोणता स्तर आहे, ऊर्जा. बघा अग्नी जर असेल कुठे, जिथे कुठे असेल तिथे काय तयार करतो, तो काहीतरी क्रिया तयार करतो. वादळ तयार करेल, पाऊस आणेल, जाळ लावेल. अग्नी जो आहे, अग्नी म्हणजे ताप, उष्णता, ऊर्जा आहे. ऊर्जेचा साक्षात रूप म्हणजे काय, अग्नी. आणि म्हणून पाणी माती सगळी खाली धावते आणि अग्नी कुठे धावतो, वरती. कारण तो नेहमी काय, ऊर्ध्वगामी आहे, तो अधोगामी नाही आहे. मग आम्हाला आमचं जीवन जर खाली उडत असेल, झोप येत असेल, आळस येत असेल, कंटाळ येत असेल, बोरिंग होत असेल, तर तुम्ही तामसी आहात. तुम्हाला शरीर आणि जल काय करते, खाली खेचते. मग वायू दोन्ही पण आहे. वायू स्थायूमध्ये पण जातो, द्रवमध्ये, आणि वायू वायूमध्ये पण राहतो. म्हणून तो काय करतो, तुम्हाला दोन्हीकडे पण त्याचं, इकडं पण आहे तिकडे उभयचर येतो, कळलं. आणि मग शेवटी जेव्हा तुमची अग्नीपर्यंत तुम्ही पोहोचता, जी माणसं कायम तीव्र असतात, पटकन काही पण करायला लगेच तयार, त्यांच्याकडे कधी लहान मुलासारखी ती प्रचंड चंचल असतात, प्रचंड ॲक्टिव्ह असतात. चंचल या अर्थाने मी ॲक्टिव्ह असतात, खूप ॲक्टिव्ह. तुम्ही कुठल्याही कामाला त्यांना पाठवा, परफेक्ट काम करून येणार, एकदम जबरदस्त. त्यांची ऊर्जा कधी कमीच होत नाही, थकतच नाही. मग तो अग्निस्तर आहे, अत्यंत सक्रिय व्यक्ती. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे रिकाम होऊन जातो, सर्व भोगलं. आता काही इच्छा नाही, काही करण्याची पण इच्छा नाही, सर्व रिकाम. आकाश, फक्त आनंद, फक्त आनंद. जोपर्यंत तुम्ही खत आहात तोपर्यंत तुम्ही पृथ्वीमध्ये राहाल, तुमचं दुर्गंध येईल. मग तुम्ही खतापासून तुम्ही ज्यावेळेस त्या झाडामध्ये जाता आणि फूल बनता ना, तुम्ही उमलता, सुगंध यायला, सुंदर दिसायला. पण तेच खत आहे बरं का, ते कुठलं, मातीमधलं. तेच जे घाण होतं, तुम्ही त्याचा वास घेत नव्हते, तुम्हाला नको, तेच काय बनलं, फूल बनलं. तेच काय बनलं, मधुर असं फळ बनलं, आणि ते तुम्हाला खावंसं वाटतं. प्रकृतीला हे माहिती आहे, योग्यांना हे माहिती आहे, हे शेणच आहे, हे तेच खत आहे दुर्गंधी असलेलं. फक्त त्याचं काय बदललेलं आहे, भौतिक रूप बदललेलं आहे, बरोबर आहे. भौतिक रूप बदलल्यामुळे फक्त काहीच नाही, व मध्ये जाऊन मेकअप करून आली, बस एवढंच करतं. हां, पाठीमागं मी की व्हिडिओ पाहिला, तुम्हाला म्हटलं मी, 55 वर्षाच्या स्त्रीला ज्यावेळेस मेकअप केली तर ती अक्षरशः 25 वर्षाची दिसत होती, 25 वर्षाची, परंतु 3 तास मेकअप चालू होता. हां, मग पात्र अशीच बनवली जातात ना सिनेमामध्ये, इकडं तिकडं. मग त्यांच्यासाठी मेकअप असतो, जीवनासाठी मेकअप. ऑलरेडी तुमचं जीवनच एक मेकअप आहे, कशाला करता आणखी, बरोबर की नाही. म्हणजे आधीच भ्रमामध्ये जगताय, त्यात वरून आणखीन भ्रम तयार करताय. आणि म्हणून आमचं जे जीवन आहे मित्रांनो, हे जीवन या पंचमहाभूतांच्या आधारे आम्हाला एक एक महाभूतापासून काय मिळवायची आहे, मुक्ती. तरच आम्ही आकाशापर्यंत काय होऊ शकतो, पोहोचू शकतो. आणि मग जर आम्ही या आयामामधून जर स्वतःची उन्नती जर केली तर खऱ्या अर्थाने जीवन तुमचं काय लागणार आहे, सार्थकी लागणार आहे. तुम्हाला जमिनीमध्ये पेरल्यानंतर तुमच्यातून अंकुर आला पाहिजे, अंकुरानंतर तुम्हाला फुलं आली पाहिजे, फुलानंतर बहर आला पाहिजे, फळं आली पाहिजे, आणि ते फळं कोणाला तरी खायला भेटली पाहिजे, त्यातलं बी पुन्हा उगलं पाहिजे. ही जी प्रक्रिया आहे याला बहरणं असं म्हणतात. तसं आमचं जीवन बहरणं म्हणजे काय हो, आम्ही ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर येणं, आणि आम्हाला खऱ्या अर्थाने मृत्यूनंतरचं जे जीवन आहे ते जागृतपणे अनुभवता येणं, याला काय म्हणतात, जीवनाची काय झाली, तुमची सार्थकता झाली. आणि अशा प्रकारची सार्थकता आम्हाला मिळू शकते जर आम्ही या मृत्यू नावाच्या अज्ञानातून बाहेर आलो तर. लक्षामध्ये सद्गुरू आम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करता की मित्रांनो, झोप ही छोटा मृत्यू आहे. जसं झोप आहे, झोपेमध्ये पडणारी स्वप्न किंवा झोप ही एक भ्रम आहे, तसं मृत्यू हा देखील भ्रम आहे. पण जीवन मात्र काय आहे, तुमचं सत्य आहे. आणि ते सत्य जीवनामध्ये तुम्ही काय करा, एक एक आयामामधून काय करा, उन्नती करा.
आणि जर तुम्ही उन्नती करत नसाल तर तुमचं पुन्हा फेऱ्यामध्ये नंबर ठरलेला आहे. तर फेऱ्यातून बाहेर पडा आणि स्वतःच सोबत इतरांचं जीवन काय करा, सार्थक करा.